गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय नियोजन आहे आजचं? आज गावाकडे जायचंय. मित्रांनो, हा लाईट, त्याच्यानंतर ही आमची बॅग, रेनकोट, सगळं सामान पॅक करून आम्ही जे आहे आता निघालो आहे मोटरसायकलवरती आमच्या देशगावांना. पकड तुझ्या. हे जर मला पकडता नाही मी फेकून देणार रस्ता. कसं फेकून देईन? ते लाईट आहे आपल्या ब्लॉगमध्ये, लाईटिंग चांगली लागते, थोडंसं चांगलं शूट होतं माहिती आहे. आणि इतकं काय झालं? छोटं घ्यायचं ना, छोटं पण आहे. अरे याचं लाईट चांगलं आहे, याने चांगलं शूट होतं, चांगलं व्हिडिओ क्वालिटी येते माहिती आहे. एक तुम्ही साडी घातलेली मला बसेल. आम्ही निघालो आहे आता गावाकडं. आजचा रविवार आहे. 2-3 दिवस तिकडं शेताकडं थोडंसं काम आहे. तिकडचं झालं तर परत आपल्या इकडे शहरात, शहरगाव दोन्ही लाईफ अनुभवायच्या मस्तपैकी. आमचं इकडे जायचं तिकडे यायचं. त्या दिवशी तर पण पाऊस, आज पण आभाळ आलेलं आहे. भिजून घेऊ पावसात, काला काय. इकडे बघा ना. इथं ही आमची गाडी परत बंद पडली आहे पंपावरती. गावाकडं निघालो होतो तर टाकीमध्ये पाणी गेल्यामुळं ते पेट्रोलमध्ये मिक्स झालं आणि गाडी बंद पडली. हे आता आम्ही काढतोय पाणी, पण ते पाणी निघाना. त्यातलं आता मॅकॅनिकला इथं बोलवलं आहे आणि ऋतुजा एकदम चिंताग्रस्त बसलेली आहे की गाडी कधी सुरू होईल. हा आमचा पसारा आणि फुल घेऊन ऋतुजा बसलेली आहे. मग हा मॅकॅनिक आमचा गावकरी आहेत, आकाश नाव आहे त्याचं. तो बरं झालं ते मदतीला धावून आला, त्याचे खूप खूप आभार. त्या गाडीतलं पाणी काढलं, मग नंतर पेट्रोल आम्ही टाकलं गाडीमध्ये आणि गावाकडे निघालो. संभाजीनगरहून बाहेर पडलं की धुळे सोलापूर या मार्गावरती हे भालगाव या ठिकाणी महादेवाचं प्रचंड मोठं आणि प्रसिद्ध मंदिर आहे. आज तिथं जाता येणार नाही आहे कारण थोडंसं गडबडीनं गावाकडे जायचं आहे, पण दुरूनच दर्शन घेतो. ओम नमः शिवाय. तुला कसं वाटतं? आज उपवास आहे, तुला काही खाता येत नाही बाहेरचं, आणि मी वडापाव खाल्ला तुझ्यासमोर, गरम गरम ब्रेड वडा खाल्ला. कसं वाटतंय? चिडचिड होती मला आता. चिडचिड होती? आणखी आम्ही घरी पण नाही गेलो पाऊस. तुमच्यासाठी सध्या महाराष्ट्राचं पर्यटन जोरात चालू आहे. लोक सगळीकडे पाण्यात फिरायला जात आहे, हे ते. पण लक्षात घ्या, हे बघा आमचे मंगेशराव दुसऱ्या व्हिडिओचे दुसऱ्या चॅनलला शूट करतात. शूट पण करू दे मला. करा करा करा. 2 दिवस आम्ही तिकडे संभाजीनगरला होतो, तो येणे इथं चांगला कारभार पाहिला शेतीचा सगळा. काय म्हणतात घोडगे मामा? म्हणजे ते वखराचं झालं का? बर. काय करते साऊ? साऊ तू काय खाते? ऍपल खाती? ऍपल आवडतं तुला? दाखव ऍपल, दाखव. छान आहे ऍपल, गोड आहे. आता पाय ना आमचं सावी, घर. ए सावी, पाऊस आला का ग? किती पाऊस आला सांग बरं? 5 पाऊस आला. मोठा पाऊस आला नाही का? आपलं घर छान आहे का? घर छान आहे आपलं. हा म्हण भाऊ, पाऊस चालू आहे तरी पण गवत जाऊ गोळा करतात. आज यूट्यूबचं बरंचसं काम होतं दुसऱ्या चॅनलचं. मंगेश हुसे म्हणून माझं एक दुसरं चॅनल आहे, त्याच्यावरती मी जर्नलिझमचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळं मला आज घरातून बाहेर निघणं शक्य झालं नाही, कारण 4 व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवून टाकलेत आणि त्यामुळं मळ्यात येणं मला शक्य झालं नव्हतं. पण संध्याकाळी राहायला गेलं नाही म्हणून यावंच लागलं मळ्यामध्ये. सोयाबीन एकदम चांगल्या पद्धतीने वाढत आहे आणि त्याच्यावरती फवारणी केली होती तणनाशकाची, त्याच्यामुळं त्यातलं तण जे गवत आहे ते चांगल्या पद्धतीने मेलं आहे आणि
झाडं तुम्ही पाहू शकता मोसंबीचे, चांगल्या पद्धतीने मोसंबीसुद्धा बनती आहे. कसे वाटले तुम्हाला झाडं कमेंट बॉक्समध्ये सांगा. मोसंबी पिकाबद्दल आणखीन तुमची काही माहिती असेल तर तुम्ही ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. एकंदरीतच गार वारा सुटलेला आहे. बघा हे मोसंबी एक नंबर माल बनत चाललेला आहे. आणखीन काय जी काय फुटलेली होती तशीच, आम्ही काही तानावर सोडले नव्हते झाडं, पण तरीही याला फळं लागलेले आहे. अशा पद्धतीचं हे फळ बनलं आहे. कोणतीही ट्रीटमेंट नाही, कोणती फवारणी नाही. त्याला गावरान खत दिलं होतं 1-1.5 वर्षापूर्वी, तेवढीच त्याची ट्रीटमेंट आहे. ही आमची सगळी टीम. मी आता यांच्या शिव्या खाणार आहे, कारण आज मी शेतातल्या कामासाठी आलो नव्हतो इकडं मळ्यामध्ये. तर सावी, आई, ऋतुजा, त्याच्यानंतर वहिनी, दादा सगळेच मळ्यामध्ये आले होते. लेबर पण होतं काही खुरपणीसाठी. सावी 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 साय पुक्कू चिकू पुक्कू चिकू पुक्कू चिकू कर पुक्कू चिकू. ऋतुजा कसा राहिला आजचा दिवस? माझ्या आमचा दिसतच असं ना आजचा दिवस कसा आहे. आज सकाळपासून फुलच गोळा करते मी दिसते. व कामा करते. खुरपणी पण केलेली ऋतुजाने, आज तुम्ही पाहू शकता, पुरावा आहे. हातावरती चिखल आणि ते सगळा साडीचा अवतार सगळं पाहू शकता. पण नव्हते आले शेतात. अरे मी यूट्यूबचं तुला बोललो नाही का, आज 4-5 व्हिडिओ बनवून टाकायचे. तर 4 बनले, आणखीन 1 बनवायचा बाकी आहे. त्याच्यामुळे वेळ लागला. आणि चप्पल का नाही घातली? चिखलात फसते ना रे, मग त्याला धुत बसा. आता मी तर घातली आणि तुम्ही कोण नाही घातली? जाऊ दे, बरं आहे असं मोकळा पाय. मला स्कूटी चालायची. स्कूटी उद्या शिकू. आता पाणी सगळं बोललं झालंय. नाही तिला स्कूटी शिकायची, पण आता पाऊस पडला, सगळ्यात चिखल आहे रस्त्याने. पडली तर काय करायचं, उगाच हातपाय मोडून दे. नाही ना, मला चालवतो आज स्कूटी. उद्या थोडीशी थोडीशी म्हणजे कशी, म्हणजे थोडं अंतर. ऋतुजा तुझ्या हाताने गोड अशी मोसंबी जी असेल ती घे बरं. तुला जरा जास्त नॉलेज आहे मोसंबी कशी निवडायची. थांब कोणती घेते दाखव. तर गोड आणि जर आंबट निघली तर? आंबट नाही निघणार, 100% सांगते आंबट नाही. बरं. 2 मोसंबी घेतलेले आहे. सावी काय खाते तू? कशी खाते? सगळं शर्टवर सांगता ते लागत त्याचे. छान आहे, गोड आहे. आवडते तुला मोसंबी? आजीला दे ना. कोण दे ना, आजीला दे ना. आजीला पण आवडते ना रे, दे. कशी खाते सावी. आंबट नाही सावी. हाय गाईज म्हण. हाय गाईज असं. हाय गाईज. सावी नाही, गाईज. हाय. चहा बनवलं. हे कोणासाठी? हा तुमच्यासाठी. यात दूध कोण टाकलं तुझ्या ह्याच्यात? वजन वाढतं ना, त्यामुळे ब्लॅक टी घेऊन राहिले मी थोडीशी. दूध जसं काय तुझ्यासाठी विष आहे एका प्रकारचं.